राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे। त्यात नियमित 3 फेऱ्या, त्यानंतर सर्वांसाठी खुला प्रवेश फेरी आणि मुलींसाठी विशेष फेरी असं स्वरूप असणार आहे। तसेच 15 जुलै किंवा त्यापूर्वी वर्ग सुरू करण्याचं नियोजन देखील करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे। त्यामुळे 11वीच्या प्रवेश प्रक्रिया नक्की कशी असणार आहे, नेमके काय बदल झालेत थोडक्यात समजून घेऊया। राज्यात 2009 पासून विविध विभागात 11वीची प्रवेश प्रक्रिया टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे। मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्या। 2018 मध्ये उच्च न्यायालयात याबाबत आक्षेप घेणाऱ्या काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। त्यावर न्यायालयीन निर्देश पण आलेत। तसेच प्रवेश प्रक्रियेत आलेले अनुभव, पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी, त्याबाबत शिक्षण संचालक यांचा अहवाल आधी विचारात घेऊन 2025-26 मध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र यात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि काही तरतुदी निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती। आता त्यानुसार 11वी प्रवेशाचे नवे निर्देश देण्यात आले आहेत। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता 11वीचे प्रवेश आता पूर्णपणे ऑनलाईन आणि गुणवत्तेच्या आधारे होणार आहेत। या वर्षीपासून संपूर्ण राज्यासाठी विद्यार्थ्यांना एकच प्रवेश अर्ज करावा लागणार आहे। त्याद्वारे ते राज्यातील कोणत्याही ठिकाणची शाखा निवडू शकणार आहेत। प्रवेशासाठी एकूण 5 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आले। प्रवेशाबाबत 10वीच्या निकालानंतर तारीख निश्चित केली जाणार आहे। नियमित 3 फेऱ्या आणि मुलींसाठी विशेष फेरी। 11वी प्रवेशासाठी 3 फेऱ्या गुणवत्तेनुसार आणि सामाजिक समांतर आरक्षणाच्या नियमानुसार घेतल्या जाणार आहेत। विशेष फेरी नियमित फेऱ्यानंतर रिक्त जागांसाठी होईल। तसेच 5वी फेरी फक्त मुलींच्या प्रवेशासाठी घेतली जाणार आहे। प्रवेशासाठी 10वीच्या सर्वाधिक 5 विषयांचे गुण विचारात घेतले जातील। 2 विद्यार्थ्यांचे गुण समान असल्यास जन्म दिनांकानुसार ज्येष्ठ विद्यार्थ्याला प्राधान्य मिळणार आहे। कोटानिहाय प्रवेश आणि आरक्षण कसं असणार आहे पाहूया। खासगी संस्थांना 50% अल्पसंख्याक कोटा आणि 5% व्यवस्थापन कोटा ठेवण्याची मुभा असणार आहे। मात्र हे प्रवेशही ऑनलाईन प्रणालीद्वारेच करावे लागणार आहेत। संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 10% इन हाऊस कोटा राखीव असणार आहे। समांतर आरक्षणांतर्गत महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 4% आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1% जागा राखीव असतील। विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील। त्यासाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावं लागणार आहे। प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून 20 दिवसाच्या आत प्रवेश रद्द केल्यास 5% आणि 40 दिवसांच्या आत रद्द केल्यास 10% शुल्क कपात करून उर्वरित रक्कम विद्यार्थ्याला परत मिळणार आहे। 15 जुलैपर्यंत सर्व शाखांचे शैक्षणिक वर्ग सुरू होणार। शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगितले की ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने केलेले प्रवेश अवैध ठरतील। या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य विभाग आणि जिल्हा स्तरावर समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। शिक्षण विभागाचा खासगी व्यवस्थापन शाळांसाठी इशारा। खासगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्र वरिष्ठांना उपलब्ध करून द्यावेत। तसेच विहित मुदतीत माहिती संबंधित संकेतस्थळावर अद्ययावत करणं आवश्यक असणार आहे। प्रवेशासाठीचं कामकाज हे ठरलेल्या मुदतीत करणं आवश्यक असणार आहे। हे कामकाज पारदर्शी करण्याची जबाबदारी खासगी व्यवस्थापनाची राहील असंही स्पष्ट करण्यात आले। तर मंडळी, 11वीच्या या प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।